रत्नागिरीच्या जयगडजवळ JSW कंपनीच्या टँक क्लिनिंगचं काम सुरू असताना वायू गळती झाल्यानं जयगड माध्यमिक विद्यालयातील अंदाजे 30 ते 40 विद्यार्थ्यांना डोळ्यांना जळजळ आणि मळमळणं असा त्रास सुरू झाला। त्यामुळे पुढच्या उपचारासाठी या सर्व मुलांना जिल्हा शासकीय रुग्णालय रत्नागिरी इथं उपचारासाठी हलवलं गेलंय। मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार मुलांना कोणताही धोका सध्या नाहीये, त्यामुळे सध्या या विद्यार्थ्यांची परिस्थिती देखील सुखरूप असल्याची माहिती मिळते आहे। JSW कंपनीच्या टँक क्लिनिंगचं हे सध्या काम सुरू होतं आणि अचानक वायू गळती झाल्यानं जयगड माध्यमिक विद्यालयातील या 30 ते 40 विद्यार्थ्यांना त्रास जाणवू लागला। त्यांच्या डोळ्यांना जळजळ आणि मळमळणं असा त्रास सुरू झाल्यामुळे त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलेलं आहे। या संदर्भात अधिक माहिती देतात आमचे प्रतिनिधी अमोल मोरे सध्या आपल्या सोबत आहे। अमोल, सध्या या विद्यार्थ्यांची सध्या प्रकृती कशी आहे? सिद्धेश, आता अगदी काही वेळापूर्वी तिथल्या काही विद्यार्थ्यांना सिव्हिल हॉस्पिटलमध्ये आणलं गेलंय, रत्नागिरी जिल्हा रुग्णालय या ठिकाणी। आणि ज्या वेळेला ते मुलं आली त्यावेळेला तब्येत जी आहे ती आपण म्हणू शकतो की किमान स्टेबल आहे। चालत ती मुलं आली आणि त्यांना पुढच्या ट्रीटमेंटसाठी नेलेलं आहे। अर्थात जे मेंटेनन्सचं काम सुरू होतं टाक्यांचं, जी प्राथमिक माहिती मिळते त्यानुसार अर्थात काही प्रशासनात अधिकारी असतील त्यांनी ती माहिती दिलेली आहे की पोलिसांकडून माहिती आलेली आहे आणि त्याच्यानुसार जे मेंटेनन्सचं काम सुरू टाक्यांचं त्यातून काही प्रमाणातले काही घटक द्रव्य म्हणा किंवा त्यांचं जी बेसिक स्वरूपाची जी क्लिनिंगचं काम सुरू होतं त्यावेळेला जी वायू गळती झाली त्याचा त्रास त्यांना झालेला आहे। अर्थात तो नेमका कशा प्रकारे म्हणजे तो वायू नेमका कुठला होता किंवा कशा प्रकारचे ते घटक होते हे अद्याप तरी पुढे आलेलं नाहीये, पण त्रास मात्र त्यांना झालेला आहे। तो म्हणजे उलट्या होणं, काही जणांना तर मळमळणं आणि डोळ्यांची जळजळ, आणि त्यांना ट्रीटमेंटसाठी आणलं गेलेलं आहे। अर्थात काही मुलं त्यांना जी खासगी रुग्णालय आहेत, हॉस्पिटल जिल्हा शहरातली त्या ठिकाणी देखील नेण्यात आलेलं आहे। नक्कीच, धन्यवाद अमोल, तू दिलेल्या अधिक माहितीबद्दल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।